चला वेलकम बॅक. सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या दिवसाला सुरुवात करण्यापूर्वी आपण श्री गणेशाला वंदन करूयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कायेषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुजरा करून जिच्या पदस्पर्शाने झालेली ही संपूर्ण विरारची पावन नगरी आहे, त्या आई जुदानी मातेला वंदन करून सर्व क्रीडा रसिक आणि खेळाडूंचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. छत्रपती चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपण आहोत. आजचा दुसरा दिवस पटका छान पद्धतीने खेळलाय. जेसीसीचा संघ मैदानाच्या आतमध्ये, दुसऱ्या बाजूला नवयुग जय स्मृती अर्नाळा या दोन संघादरम्यान सुरू असलेली मॅच महत्वाची मॅच आहे. पाकपुटला गेले, थोडं लेट कट करायचं होतं. पंचाने सांगितलं बॅटला स्पर्श झाला. एक धाव येत असताना पाहायला मिळत आहेत. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 3. दिलीप शर्मा सोनू आणि रुपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या आपण डीजे कडे जाऊयात आणि मैदानाच्या दिशेने येऊयात. जिथं दिसतंय या मराठ्याचं द्वार, जिथं दिसतंय या मराठ्याचं द्वार, छाप पडतो या ठाण्या वाघाचा. थँक्यू. पहिला षटका देखील संपला. धावफलकावरती धावा आहेत 3 धावा ऑन स्कोर कार्ड वरती लगावण्यात आल्या आहेत. दुसरा षटक हाताळण्यासाठी चेतन भुईर मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ओव्हरम मध्ये देखील या खेळाडूच्या नावाची सातत्याने चर्चा राहिली. तोच खेळाडू सध्या चेतन भुईर मैदानावरती आपण पाहू शकतायत. पहिलाच बॉल पंच मात्र आमच्या दिशेने वळतायत. विवेक पाटील सर दर्शवतायत व्हाईट बॉल. इट्स एक्स्ट्रा रन. धावफलकावरती धावा वाढल्या आहेत. जाऊन पोहोचतात 4 धावा. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा चेतन तयार. बागपूरला गेले, स्ट्रोक खेळला, कडक स्ट्रोक. दिलीप शर्मा सोनूचा हा पॅटर्न स्ट्रोक आहे. त्याच्या बॅट मधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. कडक स्ट्रोक ही या खेळाडूची स्पेशालिटी आहे. थोडंसं आपण पहिलं वाट पाहिली बॉलची आणि त्याच्यानंतर वाट लावली. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहिलं. हलवारपणे पुन्हा मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने हलक्याने चेंडूला ढकलून देण्याचा प्रयत्न केलाय. एक धावेत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या एका धावेने पुढे गेल्यात. यापूर्वी आपण एक गोड आवाज भरतजी मोरे सर यांचा ऐकलात. कौस्तुभजी मेहर यांचाही आवाज तुमच्यापर्यंत ऐकू येईल. मृदुलजी मेहर या स्पर्धेमध्ये त्यांचाही आवाज तुम्ही ऐकणार आहात. बागपूरला गेले, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिथे होईल विकेटचं पतन. पहिला धक्का गॉन. खूप चांगलं काम आमचे डीजे ऑपरेटरही करतायत. SR मॅनेजमेंटचे आमचे सागर रोहित विश्वकर्मा खूप चांगलं काम तेही करतायत. या स्पर्धेमध्ये त्यानेही रंग भरण्याचं काम केलं. डिबेनच्या वतीनं 2 कॅमेरामॅन म्हणून कार्तिक आणि जयेश यांना आपण पाहतायत. नयन तांडेल यांना आपण पाहतायत. स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर निहार यांना आपण पाहतायत. खूप चांगलं काम तेही करतायत. या दुसऱ्या दिवसामध्ये 1.3 चेंडू धावसंख्या 9. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. आल्या श्रेणी मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. निशांत यांना मात्र मैदानाच्या बाहेर. गॉन. नऊ धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 99 बॅटर आपण पाहिलं तर स्वप्नील आलात. स्वप्नील सर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. ऋषीदादा देसाई आज या मॅचचा आनंद घेत आहेत. ऋषीदादा आपलंही स्वागत आहे. वसई विरार बॉक्स अंडरम क्रिकेटच्या सहाय्याने नेहमीच आपण पाहिलं तर प्रगती पथावरती आणण्याचं काम. आज मात्र आपण पाहिलं तर अंडरम क्रिकेटला एक वेगळं ग्लॅमर आलंय आणि त्याच्या पाठीमागे आपण पाहिलं तर वसई विरार बॉक्स अंडरम क्रिकेटचा सर्वाधिक मोठा वाटा हा आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहे. या स्पर्धेची स्पेशालिटी पंकजदादा मिश्रा आणि त्यांची संपूर्ण टीम खूप मेहनत घेत आहेत. खोलबट टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, त्याला ड्रॅग करून खेळला. तिथे एक सिंगल येत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ते 11 वरती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या आहेत 11. या आपण जाऊयात डीजे कडे.
2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 11 धावा. सध्या आपले हे दोन्ही बॅटर तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. एका बाजूला दिलीप शर्मा सोनू, दुसऱ्या बाजूला स्वप्नील. स्क्रीन जे आपण पाहतात ते अरफात भाई यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण सध्या पाहतात तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे आपण स्वागत करूयात. 2 स्क्रीन अगदी तुम्हाला एका स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत छत्रपती चषकामध्ये. पुढचा बॉल खेळण्याचा प्रयत्न चेतन त्या ठिकाणी मात्र फिल्डिंग करतायत. पॉवर प्ले आहे. पॉवर प्ले मध्ये बॅटिंग तुम्ही कशा पद्धतीने करणार. काल या मैदानावरती 46चा मॅच 46चा मॅच देखील जवळपास गेला होता. त्याच्यामुळे कोणी सांगू शकत नाहीत की बाबा मॅच या मैदानावरती असे सामने झाले नाहीत. सामने झाले आहेत. काल 1 बॉल 1 ची मॅच गेली, 1 बॉल 4 च्याही भरपूर मॅचेस गेल्यात. आजही तसं चित्र दिसेल का, कारण पहिल्याच मॅचची सुरुवात चांगली झाली आहे. पुढचा बॉल हलक्यात पुन्हा चेंडूला ढकलून दिलाय. तिथे देखील एक सिंगल येत असताना पाहायला मिळत आहेत. पंकज दादा मिश्रा यांच्या वतीनं या वर्षामधील एक मोठी मानाची सन्मानाची स्पर्धा आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार त्याच्या जोडीला आपण पाहिलं तर संत नगर गोविंद पथक यांनी दिलेली साथ. फटका खेळलाय, क्रॅकिंग स्ट्रोक, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. स्वप्नीलची स्पेशालिटी दर्शवणारा चौकार. गिरशी घरी किरीटा परी, गिरशी घरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. थँक्यू. या स्पर्धेच्या माध्यमातून कोणालाही नाराज केलं जात नाही. प्रेक्षक येत आहेत त्यांच्यासाठी लकी ड्रॉ आहे. 10 रुपयाचं कुपन आहे. फक्त 10 रुपयामध्ये नशिबान भाग्यवान विजेत्याला मिळणार आहेत पारितोषिकांचा वर्षा होतोय. त्यामुळे आपल्यासाठी संधी आहे. प्रेक्षक वर्ग बरोबर आमच्या मंचाच्या दिशेनेच तुम्ही राईट साईडला आलात का तिथे काउंटर आहेत. अगदी या षटकानंतर आपण ते आमचे कॅमेरामॅन जयेश देखील दाखवतील. या ओव्हर नंतर आपण जाऊयात. सध्या मैदानाच्या दिशेने जातो. धावसंख्या धावफलकावरती 16. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. नागपूरला गेले, पुन्हा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, फिल्डिंग केला, धावचीची संधी मैदानाच्या आतमध्ये. परंतु आधी यष्ट्यांवरती हात लागल्यात का पंचाने त्याच गोष्टी पाहिल्यात विवेक पाटील सरांनी आणि दर्शवलं की बॅटर इज सेफ. योग्य पद्धतीने धाव घेण्यात आला. धावसंख्या 17 लॉस ऑफ 2 विकेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर डॉट स्वरूपाचा पाहायला मिळतात. आपल्या SR मॅनेजमेंटचे त्या ठिकाणी सध्या त्या लकी ड्रॉ मध्ये भाग घेत आहेत. कारण काल विश्वकर्माला एक पारितोषिक भेटलंय, त्याच्यामुळे आज तो जास्त जोशाने आलाय. आणि ही महत्वाची गोष्ट ना, एखाद्या इव्हेंट मध्ये आपण एखादं कामकाज पार पाडण्यासाठी येतो, तिथे आपल्याला एखादं पारितोषिक लागतं. यातल्या यात आज विश्वकर्माने 2 नाही 5 पावत्या फाडल्यात. त्याला माहिती आहे 50 रुपयामध्ये आज जास्त काही भेटेल का, याच्यासाठी तो उत्सुक आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलायत आणि सध्या स्क्रीनवरती ती दृश्य आहेत. स्क्रीनवरती पहा, हा आपला लकी ड्रॉ आहे. लकी ड्रॉ वरती सध्या झालेली गर्दी आहेत आणि तिथे 10 रुपयांमध्ये नशिबान भाग्यवान विजेत्याला काल स्मार्ट वॉच भेटलं, काल ब्लूटूथ इयरफोन्स भेटलं आणि भरपूर सारे पारितोषिक आहेत. ते तुम्ही अगदी त्यात बरोबर मॅच नंतर आपण तर लकी ड्रॉचं कुपन देखील ओपन करणार आहोत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. पाठीमागे जर पाहिलं तर प्रत्येकाला वाटतं की बाबा तो बाईकचा शोरूम उभा केलाय की काय, कारण बायसिकल बाईक. फटका खेळलाय छान पद्धतीने. क्षेत्ररक्षक मात्र वेगानं बॉलवरती आला, फिल्डिंग केलंय. 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे गेलं, जाऊन पोहोचत 19. लगातार 3 चौकारासाठी देखील बॅट मिळणार आहेत. बरोबर बॅनरला बॉल स्पर्श झाला तर तिथे तुम्हाला कॅप भेटणार आहेत. 19ला 2. बॅकफुटला गेले, स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय, फटका खेळलाय छान, धावा मिळतील 4. चौकार. गिरशी घरी किरीटा परी, गिरशी घरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. थँक्यू. धावसंख्या 23 गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3.2 ओव्हर्स. 3.2 चेंडूचा खेळ संपला, 23 झाल्यात. या स्पर्धेमध्ये विशेष काहीतरी वेगळं पण करायचं ना, ते छत्रपती चषकानं दाखवून दिले. एक मोठी स्पर्धा या वर्षामधील अंडरआर्म क्रिकेट मधील. फटका खेळलाय छान पद्धतीनं, परंतु फिल्डिंग देखील चांगली झाल्यात. बॉलला स्टॉप केलाय. 1 धावेने धावसंख्या पुढे गेलं. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 24च्या घरामध्ये. उर्वरित 3 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये अजूनही शिल्लक आहे. दिलीप शर्मा सोनू एका बाजूला खिंड मैदानाच्या आतमध्ये लढवतोय. छत्रपती चषकामध्ये जसं उल्लेख केला, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर पाहिला तर खूप मोठा आहे आणि मैदानाच्या मध्ये सध्या ती खिंड लढवतोय. बॅटर दिलीप.
पहिल्यांदा चुकलाय मैदानाच्या मध्ये चित्र तसंच दिसलंय. स्ट्राईक घ्यायचे आहेत आणि स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये आता बॅटरला बाद व्हावं लागेल. विकेट मैदानावरती आलायत स्वप्नील बाद गॉन. रन झालं 24 ला 3 विकेट. नव्यानं बॅटर गौतम पाटील मैदानावरती दाखल झाल्यात. एक दर्जेदार खेळाडूपैकी एक खेळाडू आहेत. बॅकफुटला गेले, स्ट्रोक खेळला, फिल्डिंग वा वा वा. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाचा दर्जा काय असतो ना, तो पुन्हा एकदा मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज नवयुग, जय स्मृती, अर्नाळ्याचे खेळाडू देखील मैदानावरती काही कमी नाहीत, हे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत आहेत. त्यांचे अध्यक्ष देखील त्या ठिकाणी बसलेत, तेही खुश आहेत. धावसंख्या 25 लॉस ऑफ 3 विकेट. पटका खेळलाय गौतमनं. गौतम मास्टर माइंड खेळाडू आहे. त्याच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय आणि या चौकारानं धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 29 ऑन स्कोर कार्ड. मैदानाच्या मध्ये विजयासाठी रन करायचे आहेत 30-30. शिवाय गिरिजा शंकर नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. Tak 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 do tak do tak 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 do tak do tak 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 tak. बाजूला घे, गाडीवर घे, गाडीवर घे, गाडीवर. पहा, या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक असणारी ही बाईक आहे. ऍक्टिवा गाडी आहे. ती भाग्यवान अगदी त्या मॅन ऑफ द सिरीजच्या खेळाडूला मात्र भेटणार आहेत. त्याच्यानंतर बेस्ट बॅटरसाठी आपण पाहिलं तर बायसिकल आहेत, डबल घेरवाली. जसा काल कौस्तुभजी मेहर यांनी उल्लेख केला, ती डबल घेरवाली तुम्हाला बायसिकल दिली जाईल. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि त्यातल्या त्यात बेस्ट फिल्डरला देखील आपण पाहिलं तर एक सायकल आहे जी बायसिकल दिली जाणार आहेत. 3 बायसिकल या स्पर्धेच्या माध्यमातून आणि मध्ये बरोबर असणारी ही मानाची, सन्मानाची, अभिमानाची छत्रपती चषकाची आपण पाहिलं तर ट्रॉफी जी आहे ना, ती ट्रॉफी मात्र या ठिकाणी दिली जाणार आहेत. या स्पर्धेमध्ये आल्यानंतर सुरुवातीला तुमचं पहिलं लक्ष जातं त्या बाईककडे, पहिलं लक्ष जातं तुमचं ऍक्टिवा 5G कडे. ती कोण घेणार याच्यावरती देखील नजरा आहेत. आणि दुसरी गोष्ट ही तर खेळाडूंना भेटणार आहेत, पण प्रेक्षकांना काय भेटणार? प्रेक्षकांना भेटणार आहेत लकी ड्रॉच्या माध्यमातून तिथे भाग्यवान विजेत्यांना भरपूर सारे पारितोषिकांचा वर्षाव या स्पर्धेमध्ये होत आहेत. म्हणून तर चर्चा रंगल्या ना छत्रपती चषकाची. आदरणीय पंकजदादा मिश्रा आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराच्या माध्यमातून आयोजित असलेली संतनगर गोविंदा पथकानं त्यांना दिलेली साथ. आणि आज ही स्पर्धा एका विशिष्ट दर्जावरती, आज या स्पर्धेचं आकर्षण म्हणून देखील आपण ही स्पर्धा एका वेगळ्या पद्धतीनं अंडरआर्म बॉक्स क्रिकेट वसई विरार या परिसरामध्ये आपण पाहत आहात. सध्या पंच म्हणून जयजी पाटील खूप चांगलं काम करतायत. एका बाजूने विवेक पाटील सर ऑफिशियल अंपायर्स म्हणून ते काम करतायत. मैदानाच्या मध्ये परशुरामजी पाटील गंभीर सर या मॅच मध्ये आपण त्यांना मैदानावरती पाहतायत. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकापासून सुरुवात आणि तो मागे जो श्रण चित्र जे दाखवले जातात ना स्क्रीनवरती, श्रीती जो उत्सव आपल्या विरारमध्ये एक सन्मानाची जी दहीहंडी पार पडली होती आणि त्या स्पर्धेमध्ये संतनगर गोविंदा पथकानं दाखवलेली ती खऱ्या अर्थानं आपली एक विशिष्ट ओळख मात्र त्या श्रीतीजोत्सवामध्ये पाहायला मिळाली होती. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. टार्गेट मैदानाच्या आतमध्ये ठेवण्यात आलेला आहे 30 धावेंचं. 3-0 नाव टार्गेट. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार झाल्यात. स्ट्राईकला बॅटर मयूर, नॉन स्ट्राईकला बॅटर निखिल. पहिलं षटक रुपेश. पहिलाच बॉल, ओहो, एका हातानं बॉल लढवलाय दिलीप शर्मा सोनूनं. व्हॉट अ फिल्डिंग परफॉर्मन्स. तुमचा फिल्डिंगचा परफॉर्मन्स खूप महत्वाचा असतो, तो दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळाले. अरुणनं त्या ठिकाणी मात्र शेवटी बॅकअप केलं. अरुण जितू ही बंधूंची जोडी तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल आलायत. रुपेश पुन्हा जात आहेत. स्ट्राईक एंडला निखिल. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. निखिलला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. पहिली विकेट गमावलंय. गॉन. कटार लेके आ, तलवार लेके आ, हजार लेके आजा. कटार लेके आ, तलवार लेके आ, हजार लेके आजा आजा. आदि अग्नि अनंत अग्नि पर्वत अग्नि वन अग्नि काल अग्नि पाताल अग्नि रक्षक अग्नि
पहिला 2 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 1 वरती 1 मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. रुपेश पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅक वरती स्ट्रायकन बॅटर मात्र दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. निखिल निखिलला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. गौतम पाटील त्या ठिकाणी मात्र वेगानं पोहोचतात, फिल्डिंग करतायत. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतात. स्वर्गीय जयेश हरेश्वर गरज स्टँड, कैलासवासी जगदीश कुबेर सोलंकी स्टँड छत्रपती चषकामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा आता बॅकवर्डला गेले, स्लाइस केलं, हलक्या त्यानं ढकलून दिलं. तिथे एक सिंगल येत असताना पाहायला मिळत आहेत. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुढे गेलाय, जाऊन पोहोचते ती मात्र 3च्या घरामध्ये. पहिल्या 4 बॉलवरती थोडीशी संत सुरुवात ही मैदानाच्या मध्ये केली जात आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर पंच दर्शवत असताना आता व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन येत आहेत. एक्स्ट्रा धावेने मात्र धावसंख्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर 4 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. हलक्या तर चेंडूला मात्र पुन्हा एकदा ढकलून दिलाय, सिंगल येत असताना पाहायला मिळत आहेत. बरोबर विकेट किपरच्या पाठीमागे आपण पाहिलं तर अगदी तो लहानसा चिमुरडा सध्या मैदानाच्या मध्ये फिल्डिंग करतोय. तुमचा परफॉर्मन्स सर्व काही गोष्टी तुम्हाला मैदानावरती घेऊन येत असतो आणि ते त्यानं सातत्यानं दाखवलंय. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आणखीन एक विकेट जाईल. नवयुग जय स्मृती अर्नाळा संघ सध्या अडचणीमध्ये आहे, कारण 5ला त्यांचे 2 धक्के लागलेत. कॉम आला आला राम नवमीचा सण आला, जिथे पाहू तिथे दिसते सायलीला. आला आला राम नवमीचा सण आला, जिथे पाहू तिथे दिसते सायलीला. थँक्यू. अनेक पालखी देखील आपण पाहिलं तर सध्या शिर्डीच्या दिशेने मात्र रवाना होत आहेत. नुकताच आपली साईधाम विरारची ट्रस्टची जी मानाची सन्मानाची पालखी आहे ती देखील मात्र आता नुकताच निघाला विरारवरून, आणि ती देखील आता रामनवमीच्या त्या बरोबर शुभ मुहूर्तावरती शिर्डी येथे मात्र आपल्याला विराजमान होत असताना पाहायला मिळणार आहेत. पहिल्या षटकाच्या खेळ अखेरीस धावसंख्या 5 धावा 2 गडी बाद. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत आहेत. पॉवर प्ले, यस पॉवर प्ले मैदानाच्या मध्ये घेण्यात आलाय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहिलं तर वरुण आलाय. काल इथे वरुण राजा देखील बरसत असताना आपण पाहिलं होतं. पावसाच्या सरीही बरसल्यात, त्या कारणामुळे काल थोडंसं आपण लेट गेलो, परंतु बरोबर थेट त्या मॅच कम्प्लीटही झाल्या होत्या. कालच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ अनेक मोठमोठ्या खेळाडूंनी दाखवल्यात. काही असे नवतरुण खेळाडू ज्यांनी काल स्वतःला सिद्ध या मैदानावरती केलं होतं. आता वरुण आलायत, ज्याची गोलंदाजीमध्ये वर्णी लागल्यात. तो वरुण मैदानाच्या मध्ये तयार आहेत. टायमर कडे देखील पाहणं तुम्हाला गरजेचं आहे, कारण टायमर सेट आहेत, त्यामुळे तिथेही लक्ष द्या. सेकंड ओव्हर, ओ पहिला बॉल वरुणचा काय बॉल टाकलायत. आता बाजूला असलेले आपले जे लहान खेळाडू आहेत ना बाकी, तेही सध्या त्याला जवळून पाहतात, वरुणची गोलंदाजी पाहतायत, कारण या खेळाडूची का वर्णी लागल्यात हे त्याला पाहतायत जवळून. सिंगल आले, सिंगलच्या मदतीने धावसंख्या 6. पुढचा बॉल, आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतात. फिल्डिंग केलं, धावचीची संधी. ओ जितू थोडा घाई करण्याच्या प्रयत्नामध्ये होते. पाठीमागे अभिषेक सिंह लल्ला देखील मात्र रिॲक्शन सांगतात की बॉल हातामध्ये पकडायला हवा होता, परंतु तो थोडासा लवकर फेकण्याच्या प्रयत्नामध्ये होतात, त्यामुळे तो चेंडू आता तो निसटलाय. कडक स्ट्रोक खेळला फिल्डर स्वतः परशुराम पाटील गंभीर मैदानाच्या मध्ये फिल्डिंग करतायत. म्हणून म्हटलं की या खेळाडूची फिल्डिंग ही मात्र खूप चांगली आहे. नेहमीच मी त्याला जवळून पाहिलं फिल्डिंगच्या क्षेत्रामध्ये. पुण्याला मात्र आपण पाहिलं तर फटका खेळण्याचा प्रयत्न केला, सिंगल येत आहेत. आज वरुणची वर्णी का लागलाय तर वरुणचा असलेला परफॉर्मन्स, क्रिकेटमध्ये वयाला मर्यादा नसते, तुमचं एज हे मॅटर करत नाहीत, तुम्ही कसे खेळता हे मॅटर करते. फिल्डिंग करण्याच्या प्रयत्नामध्ये 2 क्षेत्ररक्षकांमध्ये होता मोठा गॅप आणि चेंडू मात्र झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. मिळतील धावा 4 चौकार. सायलीलाच्या छायेत वाढलो, तिच्या मायेत घडलो हाय. सायलीलाच्या छायेत वाढलो, तिच्या मायेत. थँक्यू. आता पंचमाता पाहतायत काय घडलंय. हा बॉल ज्यावेळी खेळला त्यावेळी तो अगदी जागेवरून मारलाय नाही मारलात या गोष्टी पंचाने पाहिल्यात आणि सांगितल्यात. यस दॅट्स अ 4 चौकार. योग्य पद्धतीने तो खेळलाय, त्याच्यामुळे चौकार आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती झाल्यात त्या 12, येणारे 13 बॉल आहेत, रन करायच्यात 18. ज्या चौकाराची गरज होती ना तो चौकार वेळ मोमेंटला आलाय, वेळ मोमेंटला चौकार आलाय. आता दिलीप शर्मा सोनू फिल्डरच्या भूमिकेमध्ये तिथे फिल्डिंग करताना पाहायला मिळतील. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये स्वप्नील येतील. फर्स्ट एड किट असेल तर ती पाठवा. आयोजकांना विनंती आहे, आपल्याकडे रिलीज फ्री किंवा इतर गोष्टी असतील तर ते द्या.
12ला 2 धक्के. शेवटचा बॉल बाकी. चला शेवटचा बॉल बाकी आहे. फिल्डिंग पोझिशन मध्ये पुन्हा बदल करण्यात आलाय. हा बॉल महत्वाचा बॉल असेल या ओव्हर मधील, कारण निर्णायक बॉल आहे. हलक्यात चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. ओ फेकी चांगली झाली होती अरुणच्या माध्यमातून, परंतु बॅकअप करताना तिथे मात्र स्वप्नील सर थोडंसं कमी पडलेत. एक धाव येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 13 झाल्यात. पहिल्या 2 षटकांचा खेळ पाहत असताना पण 13 धावा झाल्यात. कदापि डायरेक्ट हिट लागला असता तर बॅट्समॅनचं काम फिट त्या ठिकाणी झालं असतं. 2 ओव्हर 13 धावा 2 विकेट. येणाऱ्या 2 षटकांमध्ये रन करायच्या 17. आपण जाऊयात डीजे कडे. ऐकूयात संगीत. तेजुकाया बॉईज न्यारे आम्ही सायलीलाचे मान करिया. तेजुकाया बॉईज न्यारे आम्ही सायलीलाचे. थँक्यू. 2 षटकांचा खेळ अखेरीस धावसंख्या धावफलकावरती झाला तर 13. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहेत. 12 बॉलचा खेळ बाकी आहेत. 12 बॉल मध्ये रन करायच्या 17. फिल्डिंग पोझिशन मध्ये सातत्याने बदल केले जात आहेत. बाउंड्री लाईन वरती तुमचे चांगले खेळाडू कसे ठेवता येतील याच्यासाठी आता प्लॅनिंग केली जात आहेत. परंतु नयूक या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतील का? कमबॅक करण्याच्या प्रयत्नामध्येच तिथे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज बाद कॉन. H2O. रामनवमीचा सण आला हो आला. पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला. हरलं बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं मला. थँक्यू. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 17 धावेची गरज आहे. मागील बॉलवरती विकेट आल्यात. अभिषेक सिंग लल्ला मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलाय. सिंगल येत असताना पाहायला मिळतात. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या झाला 14. येणाऱ्या 10 बॉल मध्ये रन करायच्या 16. प्रॅक्टिस मेक मॅन इन परफेक्ट. तुमची प्रॅक्टिस चांगली असेल तर तुम्ही परफेक्ट व्हाल, कारण क्रिकेटचा खेळ नेहमी प्रॅक्टिसचा खेळ आहे. प्रॅक्टिस जर तुम्ही चांगली कराल ना तर क्रिकेटमध्ये तुमच्या नावाची नेहमी वर्णी लागेल. आज मात्र ते वरून देखील सांगून दिलेत, माझी गोलंदाजी का चांगली झाली, मी प्रॅक्टिस करतो. फिल्डिंग करत असताना पुन्हा एकदा मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचाने घोषित केलात. अतिरिक्त धाव. अंडरआर्म क्रिकेटमध्ये अतिरिक्त धाव जी असते ना ती खूप इम्पॉर्टंट असते. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया. तुम्ही येता का हरलं बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं मला. साई या शब्दात सर्व काही आहे. साई म्हटलं तर साक्षात ईश्वर अगदी खऱ्या अर्थानं तुम्हाला पाहायला मिळतात. आणि ते संगीतमय वातावरण सध्या आपण या ठिकाणी पाहतायत. पुन्हा आता हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. तिथे एक धाव येत आहेत. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे गेल्यात, जाऊन पोहोचते ती 16च्या घरामध्ये. फिल्डिंग करत असताना पुन्हा एकदा मात्र पाहायला मिळतात बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न केलाय. आणि जितू होते त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. बॉलला स्टॉप केलं. पहा फिल्डिंग ही जितूची स्ट्रेंथ आहे. धावसंख्या 17. ओहो फटका मात्र जो हवा होता तोच फटका आलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. या चौकारानं मॅच मध्ये पुन्हा एकदा होणार पलटवार. धावफलकावरती धावा झाल्या त्या 21. आता येणारे बॉल आहेत ते 6 आणि 6 बॉल मध्ये रन करायच्या त्या 9. 6 बॉल 9 धावेची गरज आहे. या आपण जाऊया डीजे कडे. ऐकूया संगीत. आई बाबाची माया येड बहिणीची छातील तू मला कधी कसा नकळत हा देह माझा तुझा झाला. आई बाबाची माया येड बहिणीची छातील तू मला कधी कसा नकळत हा देह माझा झाला. थँक्यू. 6 बॉल मध्ये 9 धावेची गरज आहे. सध्या आपण पाहिलं तर आयोजकांमध्ये खूप महत्वाचे मेहनत हर्षदजी पिलाणे, भूषणजी रानमाळे, पंकजी मिश्रा, अतुलजी निमने, निलेशजी सोलंकी, वैभवजी नीलकंठ, मनीषजी गावड, गणेशजी बलबारी ह्याच्या स्क्रीनवरती आपण फोटो पाहिलं. त्याच्या जोडीला संतनगर गोविंदा पथक. सध्या पंचांच्या माध्यमातून जयेश पाटील एका बाजूने
पंचांची कामगिरी पार पाडतायत. पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय, तिथे एक धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहेत ते 5 बॉल मध्ये रन करायच्या त्या 8. कधी मॅच नवयुग जय स्मृती अर्नाळाच्या बाजूने जात आहे, कधी मॅच जेसीसीच्या बाजूने जात आहेत. जेसीसी की नवयुग जय स्मृती अर्नाळा यांच्यामध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहेत, कारण भवितव्य सांगेल हे 5 बॉल. 8 धावेची गरज. 5-8 कुणाची लागेल वाट. क्रिकेटचा थाट छत्रपती चषकामध्ये रंगलाय. फटका खेळला. ओहो, व्हॉट अ शॉट. चेतन भोईर मैदानाच्या आतमध्ये वेळ प्रसंगी त्यानं मारलाय चौकार. 4 धावा. 15 तो हो गए 16 लग गया आई जवानी पटरी पे. थँक यू. काय फटका खेळला मैदानाच्या आतमध्ये. चेतन जसे आले ना, आल्या श्रेणीच त्यांनी चौकार मारलाय. चौकारानं सध्याच्या घडीला 3 बॉल मध्ये 9 धावा या खेळाडूच्या बॅट मधून. तो सध्या पाहतोय स्क्रीनवरती. त्यानं ठोकलेला चौकार. बॅकफुटला गेले, आता ड्राईव्ह केला, आता एक सिंगल घेतली. माहित आहेत की या मॅच मध्ये आपली भूमिका काय आहे, आपली जबाबदारी काय आहेत, ह्या गोष्टी जाणता मैदानाच्या मध्ये. आता येणारे बॉल आहेत 3 बॉल मध्ये रन करायच्या 3 बॉल मध्ये 3 धावेचं लक्ष आहे. आता सिंगलला वाचवलं जाईल की मैदानाच्या मध्ये ती सिंगल पूर्ण केली जाईल की मोठ्या पटक्यासाठी जातील, याच्यावरती देखील आता मैदानाच्या मध्ये तयारी सुरू झाली. दोन्ही डगआउट मध्ये हालचाली वाढल्यात. प्लॅनिंग, एक्झिक्युशन, सर्व काही गोष्टी मैदानाच्या मध्ये कोण कशा पद्धतीने दाखवणार हे सध्या चित्र निर्माण झालंय. पाहूयात. येणारे बॉल 3 बॉल मध्ये रन करायच्या 3 वाला मॅच आहे. पर्व पहिलं छत्रपती चषक 2026 आजचा डे क्रमांक 2. उद्या दिवस क्रमांक 3 असेल. आकर्षक अशी ही स्पर्धा. या स्पर्धेचं विविधता आपण पाहिलेली आहेत. बॅकवर्डला गेले, फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बरोबर तो विकेट वरतीच मात्र ड्राईव्ह करण्यात आला आहे. 1 धाव आल्या आहेत. आता येणारे बॉल मैदानाच्या मध्ये 2 बॉल मध्ये रन करायच्या 2 वाला मॅच आहेत. कधीही काही घडेल क्रिकेटच्या खेळामध्ये, याची कोणीही अगदी भविष्यवाणी देखील करू शकत नाही. असा हा क्रिकेटचा खेळ, ना भूतो ना भविष्य. आज मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा रंगलाय. छत्रपती चषकामध्ये सध्या आपण पाहताय अगली रंगलेली मॅच. दुसरा सामना. मागचा मॅच 24 रनचा मॅच डिफेंड करण्यात आला होता. फटका खेळलाय समोरच्या दिशेने, धावचीची संधी. ओ माय गॉड, मैदानाच्या आतमध्ये विकेट आलाय. हा विकेट वेल मोमेंटला आलाय आणि अशा मोमेंटला आलाय जिथून मॅचच बदललेली आहे. शेवटच्या बॉलवरती 2 धावेची गरज. 15 तो हो गए 16 लग गया आई जवानी पटरी पे. पाउंड लाइन मारने का नहीं, क्यों मारने का नहीं. थँक्यू. पाहिलं जाणार आहे 2 बॉल आहे की नाही आहे याच्यावरती आता डिस्कशन होत आहेत. आता त्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न होणार आहेत. आमचे तिसरे पंच थोडे बिझी होणार आहेत. पाहूया काय घडलंय. तो बॉल कुठे पडलाय, लाईनच्या पुढे पडलाय का, ह्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न. किंचितचा फरक असू शकतो आणि तोच फरक जाणवला मैदानाच्या मध्ये. थोडा फरक होता, लाईनच्या थोडाच पुढे बॉल डिलिव्हर झालाय, त्याच्यामुळे इट्स अ फेअर डिलिव्हरी मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. चला सेकंद पहा. तुमच्याकडे 50 सेकंद शेवटचे शिल्लक राहिले आहेत. शेवटचा 1 बॉल, रन करायच्या 2. एक बॉल मध्ये रन करायच्या 2 धावेची गरज आहे. 28 झाल्या 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल. ओहो, फटका खेळलाय, सजवलाय बॉलला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार आणि या चौकारानं मॅच झालाय मैदानाच्या आतमध्ये फिनिश. सामन्याला जिंकलाय टीम नवयुग जय स्मृती अर्नाळा या टीमनं. शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार आणि या चौकारानं तो सामना मात्र फिनिश होताना पाहायला मिळत आहेत. अभिनंदन टीम नवयुग जय स्मृती अर्नाळा. मॅन ऑफ द मॅच मिस्टर चेतन भोईर. या पण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी चेतन भोईर यांना विनंती असेल आपण यावं. आणि दोन्ही कॅप्टन, नवयुगचे कॅप्टन, नवयुग जय स्मृती अर्नाळाच्या कॅप्टन चला या. टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन या ठिकाणी येतील. आपण टॉस